हॅलो वनिकर्स, निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण आलेलो आहो माजी आमदार संजू रेड्डी बोतकुवार साहेब यांच्या घरी. ते प्रभाग दर प्रभाग प्रचारासाठी फिरत आहे. त्यातून त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सर, 2 दिवसांपूर्वी भाजपने आपला नगरपालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. तुम्ही त्याला वचननामा संकल्पपत्र म्हणताय. तर त्या संकल्पपत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये वनिवासियांसाठी असं काय आहे की वनिवासियांनी तुम्हाला निवडून द्यावं? खरं तर नगरपरिषद निवडणूक 2025 या निवडणुकीचं आम्ही संकल्पपत्र, खरं तर आम्ही जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं. ती आम्ही 2016 मध्ये जनतेला जे अभिवचन दिलं होतं, जे आश्वासन दिलं होते, जवळपास 80-90% आश्वासन अभिवचन पूर्ण केलं. त्यावेळी आमच्या मनात इच्छाशक्ती होती, आमच्यामध्ये संकल्प होता, या शहराचा विकास व्हावा, या शहराचे समस्या सुटल्या पाहिजे. शहरातल्या अनेक समस्या आहे. जनतेला जे आम्ही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाने खऱ्या अर्थाने आम्ही पूर्ती दिली. 10-20% काम असेल म्हणून यासाठी आम्ही संकल्पपत्र दिलं होते. आमच्या मनात या शहराच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी चित्र आमच्यासमोर आहे. आमच्या मनात त्याचं प्रतिबिंब उमटत आहे. आम्ही संकल्प केला की या शहराचं विकास, बदलतं शहर तशा पद्धतीने असावं, म्हणून त्याला आम्ही जाहीरनाम्याच्या ऐवजी संकल्पपत्र आणि त्या नाव दिलं आहे. त्या संकल्पपत्रामधल्या सर काही ठोस बाबी सांगा की जे वनिवासियांसाठी लाभदायक ठरतील अशा. खरं तर जुने जे काम केले आहे, खरं तर अनेक शहराचे रोड असेल आणि वणी शहरात जवळपास 13 उद्यानं, वणी शहर एवढं ओसाड झालं. पूर्वाश्रमीचा जिल्हा असलेलं शहर, साहित्याचं हे शहर, वणी विदर्भाचं पुणे म्हणून वणीला समजतो. या शहराची जी स्थिती होती 2015 पूर्वी, मी या विधानसभेचा आमदार म्हणून 2015 निवडून आलो. त्यानंतर खऱ्या अर्थाने 2016 मध्ये वणी नगरपरिषद निवडणूक झाली. मी जनतेला आश्वासन दिलं. आम्ही जनतेला जे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषद 2016च्या निवडणुकीच्या वेळी आदरणीय आमचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि आता ते साहेब आहे, त्यांनी जो जनतेला अभिवाचन दिलं, त्यांनी ज्या ज्या योजना जाहीर केल्या, जो जो शब्द दिला त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने, तो सर्व शब्द आज तुम्ही 2016चं सीएम साहेबांचं भाषण ऐकता, वणीचं प्रचार सभेचं, आणि आज ते प्रत्यक्ष झालेलं पहा. वणीत ते रस्ते स्वच्छ करू, सुंदर करू, आणि जवळपास 80% रस्ते आपण स्वच्छ सुंदर केले. वणीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. भर पावसाळ्यात वणी पिण्याचा पाण्याचा टँकर चालत होतं. टँकर माफियाचं वणीचं सुरू होतं. परंतु आम्ही वणीताना शब्द दिला. विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी त्यांना विनंती केली, साहेब पिण्याचा पाण्याचा प्रश्न भरपूर आहे. पाण्याचा प्रस्ताव असेल, त्याचं आरक्षण असेल, याला बराच अवधी लागते. तातडीनं पाणी आणणं अतिशय गरज आहे. वर्धा नदीवरून 15 कोटी रुपये खर्चून तातडीनं पाणी वणी शहरात पोहोचवलं. ते पाणी प्रभावित वणी शहरात पाणी पोहोचवल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अंशतः काही प्रमाणात पूर्ण निकाल झाला. त्यानंतर बंद झाले. वाडा पाणी 1 दिवस 2 दिवसात पाणी आपण देत आहोत. परंतु आमचं स्वप्न आहे, आम्ही संकल्प नाव दिलं, आमचं स्वप्न आहे, आमच्या आम्हाला इच्छाशक्ती आहे, या शहराला पिण्याचं पाणी 24 तास मिळालं पाहिजे. म्हणून यासाठी आम्ही अमृत योजना टप्पा 2 मधून पैसे आदरणीय फडणवीस साहेबांनी वणीची अमृत योजनेमध्ये प्रस्तावित केलं, त्याला मंजुरात दिली. 140 कोटी योजना, पिण्याचं पाणी वर्धा नदीतून पुन्हा पाईपलाईनचं पाणी, मोठं फिल्टर प्लॅन्ट फिल्टर करणं, फिल्टर प्लॅन्ट बंद आहे. त्याचबरोबर नवर्धा धरणातून पिण्याचं पाणी आणून, जे नवर्धा धरणाचं पाणी आता नदीनं नाल्यानं येते, ते डायरेक्ट पाईपच्या माध्यमातून शहरात पोहोचवणं फिल्टर प्लॅन्टमध्ये, अशी दुहेरी पाणी आणून. आणि तिसरी व्यवस्था, वणी शहरात पिण्याच्या पाण्याचं जे आपण जे उंच टाक्या म्हणतो, आपण जे जलतुंब म्हणतो, ते केवळ 3 आहे, पण ते बंद 2च आहे. त्यामुळे शहराला 3 दिवस 4 दिवस 5 दिवस जे पाणी होते, आम्ही नवीन 5 टाक्या मंजूर केल्या. त्या माध्यमातून शहराला जेव्हा योजना पूर्णत्वास जाईल, निश्चितपणे या शहराला 24 तास पिण्याचं शुद्ध पाणी आम्ही देण्याचं आमचं संकल्पपत्र आहे, ते आम्ही पूर्ण करणार आहोत. तर आपण संकल्पपत्राबद्दल म्हणालात,
मागच्या निवडणुकीसंदर्भात जे आपण आश्वासन दिले ते पूर्ण केली असा तुम्ही दावा करताय. परंतु वणीच्या काही विभागामध्ये, प्रभागामध्ये अजूनही विकास पोहोचला नाही सर. तिथे अजूनही खराब रस्ते आहेत, खराब नाल्या आहेत, अ, डुकरांची समस्या आहे, म्हणजे अस्वच्छता भरपूर आहे. तर या टर्ममध्ये सर, कारण निवडणुका 9 वर्षानंतर होत आहे. म्हणजे 9 वर्ष मागे निवडणुकीला आता झाले आहे सर. मागील 5 वर्ष, 4 वर्ष प्रशासकाचं राज्य होतं. तर या टर्ममध्ये तुम्ही कशाप्रकारे त्या समस्या दूर करणार सर? कारण आम्ही जिथं फिरतो, आम्ही आता रिपोर्टिंग करायला जातो, तुम्ही फिरता, लोकांनी काही समस्या सांगितली असेल, की अद्यापही त्यांच्यापर्यंत त्या मूलभूत सुविधा पोहोचल्या नाही सर. याबद्दल तुम्ही वणीकरांना काय आश्वासन द्याल, की या टर्ममध्ये त्या त्यांच्या समस्या दूर होतील? 5 तर लोकशाही दर 5 वर्षांनी निवडणूक व्हायला पाहिजे. परंतु आरक्षणाच्या ओबीसी आरक्षणामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका लांबल्या. 2016 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या. त्यानंतर 2021 मध्ये मुदत संपली. परंतु 2021 नंतर 2025 4 वर्ष प्रशासकीय काळ होता. आम्ही डेव्हलपमेंट केलं. मी असं म्हणणार नाही 100% वणीतले रस्ते पूर्ण झाले असं माझा दावा नाही. परंतु तुम्ही पाहता प्रत्येक प्रभात येत असो, प्रभात 2 असो, विठ्ठल असो, प्रगतीनगर असो, जैन लेआउट असो, असं वणीच्या आउटर बरेच रस्ते सिमेंटचे रस्ते झाले, साईडला पेवर ब्लॉक झाले. पण तरी पण मी तुम्ही जे म्हणता ही वस्तुस्थिती आहे. त्याही एरियामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या प्रभागामध्ये आमच्या दुर्लक्षपणामुळे तो रोड आम्ही देऊ शकलो नाही. परंतु जेव्हा आम्ही लोकांना शब्द दिला, मी 2015 ते 24 10 वर्ष आमदार होतो, प्रचंड प्रमाणात निधी दिला, ते निरंतर डेव्हलपमेंट सुरू होतं. पण दुर्दैवाने 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला. त्याच्यानंतर काम ठप्प झालं. विद्यमान आमदाराने वर्षभर रुपयाचा निधी सुद्धा आणला नाही. 1 वर्षात पूर्ण होतं आज. काल 26 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण झालं. त्या वर्षभरात 1 रुपयाचा निधी सुद्धा या शहराला दिला नाही, म्हणून शहराचं डेव्हलपमेंट थांबलं आहे. पण मी आपल्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करतो की या नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अध्यक्ष आणि बहुमताने, प्रचंड बहुमताने सर्व सदस्य निवडून येणार आहे. त्यांच्या माध्यमातून आज सत्तेचे चाबी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. वणीवर त्यांचं प्रेम आहे आणि विशेषतः माझ्यावर सुद्धा प्रेम आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या शहराला ठोस तरतूद असेल, वैशिष्ट्यपूर्ण निधी असेल, या सर्व निधी ज्या ज्या एडच्यामध्ये निधी मिळतो त्या त्या एडच्यामध्ये निधी आणून निश्चितपणे जे स्लम एरिया असेल, ते नाल्या असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असेल, तर मी वाशीचा लेआउट दिलो दलित रस्ते आहे, त्या रस्ते 2-4 असेल, 2-4 रस्ते आहे. निश्चितपणे हे आमच्यासाठी तर जेव्हा फिरतो आहे याच्यात 2 कारण आहे. एक तर जनता तो जागरूक व्हायला पाहिजे. जनतेच्या मताच्या भरोशावर आम्ही आमदार, खासदार, मंत्री बनतो. परंतु दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा होत नाही. निधी प्रचंड असतो. झालेल्या रस्त्यावर डबल निधी होतो, चांगल्या रस्त्यावर निधी देतो, परंतु या रस्त्याची स्थिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आमदार असल्यामुळे खरं तर मी बरेच फिरलो, परंतु ज्या प्रभागातून समस्येचे निवेदन नाही आले नाही, प्रत्यक्ष लोक आले नाही, अशा लोकांच्या समस्या आहे त्यासुद्धा मी जेव्हा फिरताना लक्ष आहे. माझ्यासोबत माझं पी असते, नोटशीट बनवत आहे, अरे या रस्ते नाल्या द्यावं. तर लाईटची समस्या आहे. निश्चितपणे या नगरपालिका निवडणुकीच्या नंतर 6 महिने, 8 महिना, वर्षभरात या शहरात ते उर्वरित रस्ते निश्चितपणे पूर्ण होईल. नाल्याचा प्रश्न असो, मग तो विद्युत बिलाचा प्रश्न असो, या समस्या सुद्धा निश्चितपणे नगराध्यक्षाच्या माध्यमातून आणि सत्तेतला असल्यामुळे सत्तेच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि सर, तुम्ही आत्ता म्हणात की लोक तुमच्याशी प्रश्न करतायत, तुम्ही प्रभाग फिरत आहेत आणि तुमच्यासोबत नगरसेवकही आहे, नगराध्यक्ष मॅडमही आहेत. तरी पण तुम्ही माजी आमदार आहात आणि माजी आमदार असूनही लोक तुम्हालाच का बरं प्रश्न विचारतात? आणि जे वर्तमान आमदार आहेत त्यांना लोक त्या प्रकारे प्रश्नांची विचारणा करत नाही. यामागे तुम्ही म्हणजे लोकांच्या अपेक्षा तुमच्याशी का बरं जोडल्या असं? खरं तर वणीकर जनतेशी माझं भावनिक नातं आहे. वणीकरांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मी जरी विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी या शहराने मला 5,500ची मताची लीड दिली आहे. प्रश्न असा आहे की विद्यमान आमदाराकडे कामाला जात नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या झाडाला फळ आहे त्यालाच लोक बदल मारते फळ त्यासाठी. त्यांना माहिती आहे
संजीव रेड्डी सत्तेतला माजी आमदार आहे. संजीव रेड्डी सीएम साहेबांशी त्यांचा संबंध आहे. संजीव रेड्डी सत्तेत आहे म्हणून संजीव रेड्डी वक्तृत्वाच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून निधी येते म्हणून जनता समस्या असेल रस्ते असेल मला विचारतात. त्यांना माहिती आहे माझ्यावर विश्वास आहे. हा माणूस जो शब्द देतो तो शब्द मोडत नाही. आता राजकारणात ते पुढारी शब्द देतात, आज शब्द उद्या विसरतात. आम्ही तसे नाही, आमची भावनिक संबंध जोडतो. जो शब्द देतो त्या शब्द पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न होत असतो. जे होत नाही त्यांना सांगतो हे रस्ता होणार नाही, आम्ही सांगतोय. विश्वासात आम्ही ठेवत नाही म्हणून जनतेचा विश्वास आहे, जनतेला भरवसा आहे आमच्यावर. म्हणून त्या भरोश्याच्या आणि विश्वासाच्या मुळेच आमच्यावर जनता विश्वास ठेवून आम्हाला समस्या सांगतात, आम्हाला निवेदन देतात. आमच्यासोबतच जनता प्रत्यक्ष भेटायला येतात. तर आमचं प्रेम आहे, जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. आणि सर आता नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रश्न आहे की यावेळेस नगराध्यक्ष पदाचं आरक्षण निघालं आदिवासी महिला राखीव. तर तुम्ही निवड केली आहे विद्याताई आत्राम यांची, ज्या सहाय्यक शिक्षिका आहे आदर्श शाळेमध्ये. तर त्यांचीच निवड का बरं केल्या गेली सर, आणि त्या निवडीमागचे निकष काय होते? म्हणजे तुम्ही कुठले पॅरामीटर्स लावले की विद्याताई आत्राम नगराध्यक्ष पदासाठी योग्य राहतील? जेव्हा वणी शहराचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आलं एस टी प्रवर्गातील महिलेला, एक आदिवासी समाजातील महिलेसाठी जेव्हा हे रिझर्वेशन आलं तेव्हा ठरवलं ते तर आदिवासी समाजातील सुशिक्षित महिलाही संधी द्यावी म्हणून आम्ही व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अर्ज मागवले. जवळपास 9 अर्ज आमचे आले. तुम्हाला सांगतो 9 अर्जापैकी 7 अर्ज पदवीधर पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व उच्च शिक्षित होत्या. त्यातले 4 टीचर होत्या, 2 गृहिणी होत्या, 2 इतर सर्व्हिसवर होत्या. असं जवळपास शेवटी आम्ही इंटरव्ह्यूला प्रत्यक्षात 7 जण आले. 2 रिटायर्ड टीचर होते, 3 विद्यमान टीचर होते. या सर्व बाबीचा विचार केला आणि ते 7 पैकी आम्ही त्यातले 4-5 नावाचे योग्य वाटले ते नाव आम्ही सर्व्हेसाठी पाठवले. अंतर्गत पक्षानं सर्वे केला. पक्षाच्या सर्वेच्या माध्यमातून ही सुशिक्षित महिला आहे, तुल्यबळ होत्या. 2 महिला 3 महिला जवळपास तुल्यबळ होत्या. परंतु त्यात काही प्रमाणात या महिलेला संधी वाटली. ही महिला उच्च विद्याभूषित आहे, शिक्षित आहे, निश्चितपणे टीचर असल्यामुळे जनतेची सभासद आहे. दुसरे मला टीचर होते, परंतु सर्वेच्या माध्यमातून आम्ही निवड केली. कारण ती जनतेला जे अपील होते तेच चेहरा आम्ही देण्याचा आमचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्याताई आत्राम यांना आम्ही संधी दिली. निश्चितपणे त्यासुद्धा अतिशय प्रचंड प्रमाणात त्यांचा परिश्रम सुरू आहे. त्यांचाही परिचय आहे, त्यांचे यजमान त्यांचे मिस्टर त्यांचाही परिचय आहे. विद्याताई सृजनशील व्यक्तिमत्व आहे. शिक्षित असली तरी ते व्यक्तिमत्व सृजनशील आहे, लोकांना अपील होत आहे. त्यामुळे पक्षानं ते निवड नेतृत्वाने दिलेलं निवड सदस्यमधून अतिशय चांगलं आहे आणि विद्याताई निश्चितपणे या शहराच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. आणि तुमचा त्यांना पाठिंबा राहणार आहे? प्रश्न नाही, पक्षानं नेतृत्वाने सीट दिली, पूर्णपणे पाठिंबा. आम्ही जेवढ्या विद्याताई फिरणार नाही, शेवटी ते आमच्या पक्षाचे उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी आपण स्वतः उमेदवार त्याहीपेक्षा जास्त वेळ देऊन 17 तारखेला नामांकनाचा दिवस संपतो. 18 पासून प्रचाराची सुरुवात केली. दररोज एक प्रभात पूर्ण दिवसात सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत, दुपारचा 2 तास अवधी सोडला, एवढं पूर्ण रोज 8 ते 10 तास सोडून 10 तास सोडून सोबत विद्याताई आणि त्या प्रभात उमेदवारासोबत देऊन मतदारांच्या प्रत्यक्ष संपर्कात भेटीवर त्यांच्या दारापर्यंत आम्ही चाललो. तेव्हा रस्त्यानं नमस्कार फिरून राहिलो. त्यांच्या अडचणीत आहे, ते मतदार प्रश्न विचारतात, आमची समस्या सांगतात, त्याचे सुद्धा निराकरण, त्यांचे प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्याची यादी बनवून सुरू आहे. म्हणून मतदारांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. आम्ही केवळ रस्त्यावरून फिरून नमस्कार करून वाहनात बसून आमचा प्रचार नाही, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आणि ते पोहोचवून जनतेशी आमचे नाळ जुळून ठेवणार. निश्चितपणे या शहराचा विकास भाजपात करणार आहे हे मी जनतेला सांगतो. सर तुम्ही आत्ता म्हणाल की काही लोक तुम्हाला प्रश्न विचारतात, तर ते एक प्रकारचे आपण म्हणू शकतो की जागरूक नागरिक आहे, जागृत व्यक्ती आहे. तर अशा व्यक्ती लोकशाहीमध्ये खूप आवश्यक आहे. तर त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असते सर? असं वाटत नाही की यांना मला इतक्या लोकांसमोर प्रश्न विचारलाय आणि एकसारखं मला अपमानित केलं यासारखं तुम्हाला कधी म्हणजे जाणवत नाही का सर? हे पहा, मी सांगतो, काही वार्डात काही प्रमाणात जनता 2-4 जण महिला असेल, बांधव असेल,
हे उभं राहून प्रश्न विचारतात, साहेब तुम्ही प्रचाराला आले, हे आमचा रस्ता नाही झाला, हे आमची नाली झाली नाही, हे आमच्या रस्त्याची स्थिती पहा, आम्हाला 4 दिवस पाणी येते. मी पडवाड शोधत नाही, तिथं उभं राहून तिथं जास्त वेळ देतो, त्यांच्या अडचणी शोधतो. तुमचा रस्ता का झाला नाही, ताई तुम्ही माझ्या आल्या होत्या नाही, मला भेटल्या होत्या नाही, 4 वर्ष प्रचार असल्या होत्या, नगर परिषद सुद्धा नव्हती, पण मी या विधानसभा आमदार होतो. आमदार असल्यामुळे जोपर्यंत मी आमदार पदावर होतो, नगर परिषदची चाबी माझ्या हातात ठेवली. अध्यक्षाचे पूर्ण अधिकार वापरले, ठराव सीओला सांगितलं हे ठरवून लिहून द्या, हे विकास पण डिप्युटीचे असो, शासनाचा वैशिष्ट्यपूर्ण निधी असो, जे जे आले त्यांची समस्या सोडवली. जे आले नाही किंवा माझ्यापर्यंत पोहोचले नाही ते त्याची ते रस्ते राहिले असत, परंतु लोकशाहीत जनता जागृत झाली याचा मला आनंद होतो. जनता प्रश्न विचारते, माझी मातृशक्ती, माझी बहीण छोटीशी बरोबर उभं राहून प्रश्न विचारते, याचा मला आनंद होतो. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मला आनंद होतो. त्यांची समजूत 10 मिनिटाला 15 मिनिट लागतो, जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही परंतु आपण पळवाट जर काढली पुन्हा चर्चा होते. म्हणून मला प्रश्न विचारते माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यातून निश्चितपणे समस्या सुटणार आहे. आणि सर, नगरपालिका निवडणुकी दरम्यान काही नगरसेवक जे जुने होते आणि काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते भाजप सोडून गेले, कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना तुम्ही तिकीट नाकारलं. आणि याबाबत हे जे आता मंडळी बंडखोर असून दुसऱ्या, म्हणजे बंडखोर नाही म्हणतायत, दुसऱ्या पक्षाकडून ते आता इलेक्शन म्हणजे निवडणुकीमध्ये उतरले आहेत. तर याचा भाजपला फटका बसण्याचा तुम्हाला सर असं आहे का? कारण की भाजपला फटका बसू शकतो कसं? भारतीय जनता पार्टी एक कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर बसलेली पार्टी आहे. निश्चितपणे सीटा देत असताना आम्ही त्या प्रभावात जाऊन सीटा दिल्या. जुने भाजपचे 22 नगरसेवक होते, 22 पैकी 10-12 नगर इच्छुक नव्हते, त्यांनी अर्ज दिला नाही, त्यांची इच्छा नव्हती. काही जणांचे प्रभाग आरक्षणामुळे बदलले. आम्ही जे 7-8 जण होते इच्छुक होते, पण आम्ही त्यासाठी सीट देऊ शकतो नाही. नगर परिषदची मर्यादा मुदत संपल्यानंतर ते 5 वर्ष नगरसेवक होते, मेंबर होते, परंतु 5 वर्ष जनतेशी त्यांचा संवाद नव्हता. निवडणूक तर लांबल्या 4 वर्ष प्रशासन होतं, परंतु नगरसेवकपर्यंत नवीन येतपर्यंत त्यांची वैचारिक जबाबदारी होती. ती मी या वार्डाचा मी मेंबर आहे, मुदत संपली असेल तरी मेंबर आहे, मी काम केलं पाहिजे, मी सचिवाला भेटलं पाहिजे, सीओला भेटलं पाहिजे, आमदाराच्या मदत केलं पाहिजे, पण जनतेशी ते जुळून नव्हते, अटॅचमध्ये नव्हते. पण आम्हाला वाटतं की असे लोक जेव्हा जनतेशी प्रामाणिक राहत नाही किंवा पक्षाशी प्रामाणिक राहत नाही, जनता श्रेष्ठ आहे, जो जनतेच्या मनात उतरला नाही अशा उमेदवारांना आम्ही थोडंफार बाजूला ठेवलं. त्याही उमेदवार आरक्षणावर बाजूला ठेवलं, दुसऱ्या उमेदवारी पाहिजे आम्ही दिलं नाही. म्हणून 5-6 नगरसेवक जे विद्यमान होते त्यांना पक्षानं तिकिटा नाकारल्या, इतर पक्षात दिले. बरं झालं आमचे मित्रपक्ष आदरणीय शिंदे साहेबांचं शिंदेसेनेत दिले, त्याच्यामुळे मित्रपक्षाचा आहे, हिंदुत्वाच्या भावनेशी जोडून आहे. निश्चितपणे आमच्या त्यांना शुभेच्छा आहे, परंतु आज अशी परिस्थिती आहे, लोकांना भाजपशिवाय पर्याय नाही. जे गेले ते पार्टीसाठी संपले, जे जनतेचे झाले नाही, जे पार्टीचे झाले नाही, ते जनतेचा विकास काय करणार आहे? अशा लोकांना भाजपमध्ये स्थान नाही. निश्चितपणे प्रदेश नेतृत्वाने आम्ही यादी पाठवली, कदाचित आज उद्या त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार आहे 6 वर्षांसाठी. प्रदेशाने यादी विचारली, जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही यादी पाठवली. तोपर्यंत निर्णय पक्षश्रेष्ठी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष प्रमोदजी चव्हाण असेल, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, ते निश्चितपणे काय निर्णय द्यायला तो 1-2 दिवस येईलच, परंतु आमचे झालं नाही, ते दुसऱ्याचेच होत नाही. सर, काही अंतर्गत सर्वे झाला होता काय उमेदवारी देण्या अगोदर? कारण तुम्ही तिकीट नाकारलं आणि जे मागं उमेदवार होते त्यांनाच तुम्ही तिकीट नाकारलं. काही सर्वे झाला होता? काही आपल्यापर्यंत अशी बाब आली होती का यांना तिकीट दिलं तर भाजपचं नुकसान होईल? अंतर्गत सर्वे केला, प्रत्येक वार्डात सर्वे केला, एक एजन्सीच्या माध्यमातून. हे विद्यमान नगरसेवक बद्दल प्रचंड नाराजी आहे, त्या सर्वेच्या मध्ये समोर आला, म्हणून आम्ही त्यांना तिकीट नाकारले. तर ते 4 वर्ष जनतेशी जुळून नव्हतेच. त्या 2-3 प्रवासात त्यांच्या काही जुन्या नगरसेवकाबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक आला, त्यांना संधी दिली सर्वेच्या माध्यमातून. आणि आम्ही सीट असताना लादले नाही, सीट वार्डात जाऊन जनतेला विचारू, जनतेच्या मनात असलेले प्रतिनिधी आम्ही दिले. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला त्याचा आनंद होतो की त्यांना जनतेचा सभासोबत आहे, त्याचा फायदा होणार आम्हाला.
आणि सर तुम्ही नेहमी म्हणालात आणि आता काही क्षणापूर्वी तुम्ही बोललात, की देवेंद्र फडणवीस यांचं वणीवर विशेष प्रेम आहे, तुमच्यावर विशेष प्रेम आहे. तर वणीच्या विकासासाठी निधी कुठल्या कामासाठी आता आणला जाईल? आणि खनिज विकास निधीबद्दल खूप चर्चा होते सर. तो इतक्या मोठ्या प्रमाणात वणीतून जातो, पण त्याचा फायदा पूर्ण यवतमाळ जिल्ह्याला होतो आणि वणीच्या वाट्याला खूप कमी निधी भेटतो सर. या संदर्भात आता काय उपाययोजना राहील सर? कारण तुम्ही आता माजी आमदार आहात, सत्तेचे आमदार असले तरी एक संविधानिक पदावर तुम्ही नाही सर सध्या. तरी पण आता याचा फायदा वणीला कसा जास्तीत जास्त व्हावा तुम्ही काय प्रयत्न करणार? म्हणजे नगरपालिकेचा विकास, वणीचा विकास व्यवस्थितरित्या होऊ शकेल सर. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर वणीवर प्रेम आहेच, माझ्यावर प्रेम आहे. शासनाच्या अनेक योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून वैशिष्ट्य निधी असेल, टोतूद असेल, नगर परिषद मिळणारा डिप्युटी निधी असेल, नजरत्तान असेल, अशा विशेष बाबीचा निधी आणून शहराचं डेव्हलपमेंट करणार आहे. त्यामुळे वणीला जास्तीचा निधी येणार आहे. राहिला प्रश्न तुम्ही जे मायनिंग खनिज विकास निधीबद्दल बोललात, खनिज विकास निधी जेव्हापासून मी आमदार झालो 2016 नंतर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ते प्रधानमंत्री खनिज विकास असं नाव दिलं आहे. केंद्र सरकारच्या जे जी आर आहे, शासन निर्णय, त्या निर्णयातून त्यावेळी 66% निधी हा बाधित क्षेत्र वणल्यास भेटत होता. आणि मी आमदार असताना 2016 पासून 2017 पासून तो निधी वणी विधानसभेला वणी जरीजामणी जे नियमात बसते 20 किलोमीटर त्रिज्येत जे बसते त्याच गावासाठी वापरला. प्रचंड प्रमाणात निधी आणला. 2017 नंतर 1 रुपयाचा निधी यवतमाळ जिल्ह्याला दिला नाही. यवतमाळ असेल, पुसद असेल, दारव्हा असेल, 33% निधी मात्र त्याचं अबाधित क्षेत्रात जात होतं, यवतमाळ जिल्ह्याच्या इतर क्षेत्रात. परंतु 66% निधी हा फक्त वणीलाच होता. आणि आता तर पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंट पुन्हा सुधारणा दिली. आता 80% निधी. त्यावेळी पालकमंत्री अध्यक्ष राहत होते, त्याही पालकमंत्र्यांनी थोडाफार निधीचा प्रयत्न केला, पण माझा प्रत्येक वेळी विरोध होता. म्हणजे संजयजी राठोड साहेब पालकमंत्री होते, आमचे मित्रपक्ष होते, माझा विरोध, माझा निधी मी भांडून आणलो. त्याच्यानंतर आदरणीय मदनभाऊ हिरावळ साहेब पालकमंत्री झाले. मदनभाऊ फडणवीस त्यांनी बिलकुल अन्याय केला नाही. जे वेळ पैसे देतात ते वणीला दिलं. आणि आता तर माननीय जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे, 80% निधी बाधित क्षेत्र वणी डिक्लेअर झालं. त्याची यादी गावासहित यादी झाली. 80% निधी वणी शहराला, वणी विधानसभेला, वणी शहराला नाही विधानसभेला, आणि त्यात वणी शहर सुद्धा आहे बाधित क्षेत्रात. या सर्व ठिकाणी 80% निधी भेटणार आहे. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निधी इतरत्र देता येत नाही. इच्छा असू नये, इतर मंत्र्याचा दबाव असला तरी देऊ शकत नाही. त्यामुळे आता वणी त्याला अन्याय होणार नाही, वणी विधानसभेत होणार नाही. मायनिंगचा निधी दरवर्षी 80 ते 100 कोटी रुपये, 80 करोड रुपये निधी वणी विधानसभेला खर्च होणार आहे. त्यातला निधी जवळपास 8-10 कोटी वणी शहराला भेटणार आहे. म्हणून वणी शहराचं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन पद्धतीने डेव्हलपमेंट होणार आहे. सर पण वर्तमान स्थिती काय आहे? कारण तुम्ही आमदाराने आणि तुम्ही त्या सभेत जाऊन झगडू शकत नाही. तर विद्यमान आमदाराने काय करावं पाहिजे सर आता? वर्तमान स्थिती पहा, विद्यमान आमदारांना खरं तर आपले अधिकार, आपली क्षमताच माहीत नाही. केवळ भांडून सत्ता नाही, सत्ता असं होत नाही. मी माजी आमदार असलो, संविधानिक पदावर नसलो, तरी शेवटी सत्तेतला माझे आमदार. आमचे नेते आहे प्राचार्य डॉक्टर अशोक विखे, आमचे मित्र आहे, ते मंत्री आहे. त्यांच्या माध्यमातून कलेक्टरला सांगून नियमाच्या अधीन राहू, नियमाच्या बाहेर नाही, जे आम्ही रस्ते सुचवू, म्हणजे आमदाराला सुचवलं पाहिजे किंवा माझे आमदार सुचवू नये, जे रस्ते सुचवू त्या रस्त्याला त्या प्रमाणात, जे रेशोच्या प्रमाणात निधी वणीला भेटणार आहे. वणीचं डेव्हलपमेंट होणार आहे. आणि माझा शब्द हा वणीच्या फंडसाठी आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय मदनभाऊ असेल किंवा विखे साहेब असेल, या सर्वांपाशी माझा शब्द अंतिम राहणार आहे. त्या माध्यमातून निधी वणीलाच येणार आहे. आणि सर आता नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महायुती असं वणीमध्ये चित्र आहे. तर काल वणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आले होते. त्यांनी ऑन द स्पॉट डिसिजन असं त्यांचं खूप वाक्य गाजत आहे, की एक संबंधित अधिकाऱ्याला फोन लावले आणि वणीतील प्रदूषणाबाबत त्यांनी विचारणा केली व त्या अधिकाऱ्याला आदेश दिले की वणीतलं प्रदूषण लवकरात लवकर संपवा. तर लोक हा प्रश्न विचारत असतात, केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, तरीही वणी आजही प्रदूषणमुक्त का बरं झाली नाही? आदरणीय शिंदे साहेब काल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार वणीला आले. त्यांच्या भाषणात कुठेही त्यांनी महायुतीच्या विरोधात बोलले नाही,
तुटेही भाजपच्या विरोधात बोलले नाही, तुटेही त्यांनी आदरणीय फडणवीस साहेब विरोधात बोलले नाही, माझ्या विरोधात बोलले नाही. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना, त्यांच्या शिंदे सेना उमेदवारांना मदतसाठी प्रचार केला. कारण ती युती यासाठी झाली नाही, ती एवढ्या सीटामध्ये युती होणं कठीण राहते. परंतु आदरणीय शिंदे साहेबांनी जे प्रदूषण संदर्भात त्यांनी ऑन द स्पॉट जे फोन लावून सूचना दिल्या, खरं तर वणीसाठी आनंदाची बाब आहे. परंतु प्रदूषण हे केवळ इतर कारणामुळे होत नाही, रस्त्यामुळे नाही. प्रदूषणाचा मूळ इथं रेल्वे साईडीने आहे. रेल्वे साईडीने तिथं अटला पाहिजे या मानताचा मी आहे. खरं तर मी त्याचा पाठपुरावा केला. परंतु दुर्दैवानं ती नैतिक जबाबदारी मी 10 वर्षापासून आदरणीय हंसराज अहिर साहेब असताना त्यांनी प्रयत्न केले. शेवटचे 5 वर्षात त्याच्यानंतर आदरणीय स्वर्गीय बाळूमामा जानोरकर आणि आज त्यांच्या सहधर्मचारिणी प्रतिभा जानोरकर यांनी बिलकुल लक्ष दिलं नाही. हा सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेट असलेला प्रश्न आहे. ते जर अटलं असतं तर रेल्वेसाठी अटलं असतं, वणीचं प्रदूषण बंद होते. शेवटी मायनिंगचं क्षेत्र आहे, डब्ल्यूचं क्षेत्र आहे. याच्यामुळे तर इथची जे मायनिंग असेल, तोडसा असेल, इतर तर वाहतूक होते, थोडंफार प्रदूषण होतेच आहे. आता रस्ते झाले, बायपासनं रस्ते, ते पण वणीचं रेल्वे साईड बंद झालं. आज त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे आदेश दिले. प्रदूषण मंडळ काय तो ट्रकवर तारपत्री होईल, इतर तो डेपो दूर जाईल, त्याच्यामुळे प्रदूषण बंद होत नाही. तर धोरणात्मक पॉलिसी मॅटर हा इथं रेल्वे साईडीन जोपर्यंत वाटत नाही. रेल्वे साईडीन रेल्वे रोज रात बनणं डस्ट नाही प्रश्न होत आहे. पण त्यासाठी ते धोरणात्मक निर्णय पाहिजे. ते मी सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना बोलणार आहे. मला विश्वास आहे वर्ष 2 वर्षात तिथं रेल्वे साईड निश्चितपणे आमचे प्रयत्न सुरू आहे. आदरणीय शिंदे साहेब बोलले, निश्चितपणे मी त्यांचा आदर करतो. आमचे नेते आहे, माझ्या पक्षाचे नसले तरी महायुतीचे नेते आहे, महाराष्ट्राचे डेप्टी सीएम आहे. त्यांच्या नेतृत्वात सीएम असताना मी आमदार होतो, त्यांनी मदत केली आहे. याच्या अशा पद्धतीने प्रदूषण बंद होत नाही. तर राष्ट्रीय विषय प्रचाराच्या व्यासपीठावर बोलताना असे लोकांना आकर्षित करण्यासाठी असे बोलल्या जाते. त्यातला एक भाग आहे. त्यांच्या फोनमुळे आज तहसील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची टीमसुद्धा वणीत आली आहे, सर्वे सुरू आहे. परंतु मेन ज्यांनी त्यांना तिथून स्ट्रिप दिली वणीतल्या प्रश्नाबद्दल, ज्यांनी लिहून दिलं त्यांनाच समजलं नाही. मग इथं रेल्वे साईड यासाठी धोरणात्मक निर्णय पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट भांडायला लागते बा रेल्वे साईड, रेल्वे डिपार्टमेंटात हेच सांगितलं असतं. आदरणीय शिंदे साहेब त्या हिशोब बोलले असते. प्रदूषण आहे, प्रदूषण आहे, प्रदूषण आहे तर बा प्रदूषण बोर्ड, पर्यावरण बोर्ड हे सर्व सुरू आहे. उलट त्याच्यामुळे व्यापारामध्ये बरोबर भीती आहे. अधिकारी येतात आणि नैसर्गिक त्रास देतात. अशा पद्धतीनं त्या निर्णय होत नाही. परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांनी निश्चितपणे पक्षाच्या महायुतीच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात किंवा आदरणीय फडणवीस साहेब विरोधात एक शब्दही त्यांनी काढणार आहे. आणि सर, आता तुम्ही नेहमी म्हणता सांस्कृतिक भवन वणीला आपण उभारलं, आणि जे मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या प्रकारचे थिएटर्स राहतात त्या प्रकारे तुम्ही इथे एक नाट्यगृह निर्माण केलं. परंतु सर अद्यापही त्याचं उद्घाटन झालं नाही, आणि या गोष्टीला खूप दिवस नाही वर्ष झाली आहेत सर. आणि काही ज्या वास्तू आपण बांधल्या त्या अजून पडीत झाल्या, कल्याण मंडप म्हणा, काही शौचालय म्हणा. तर याचा पुरेपूर फायदा जनतेला आजपर्यंत का बरं मिळाला आहे सर? कारणही तुम्ही आता या गोष्टी म्हणतात की आता नगरपालिका निवडणुकीनंतर स्वतः देवेंद्र फडणवीस या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन करतील. तर या संदर्भात काय प्रगती आहे सर? कारण वणीकरांना त्या रंगमंचाचा लाभ केव्हा घ्यायला मिळेल सर? पण वणी शहर सांस्कृतिक शहर आहे. या शहरातले जे सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहता अनेक रसिक प्रेक्षकांची इच्छा होती तर नाट्यगृह व्हावं. म्हणून आपण खरं तर मला माहिती 30 वर्षापूर्वी या ठिकाणी वणीमध्ये रंगभूमीचं नाट्यगृह व्हावं म्हणून शरद पवारांनी शब्द दिला होता. त्यावेळी त्यांनी 10 लाख रुपयाचा निधी सुद्धा दिला होता. एक ढाचा तयार झाला. कित्येक वर्ष तो ढाचा होता. ढाचाच होता. आम्ही पाहिलं. आता त्यावेळी ते 10 लाख दिले, ते पुन्हा 20 देणार होते, तसा राहिला. आज अशा पद्धतीचं नाट्यगृह वणीत म्हणजे व्हायसाठी निदान 7 ते 8 कोटीची गरज आहे. पाहिलं आम्ही त्याचं इस्टिमेट 10 कोटी दिला. 10 कोटी रुपये दिलं, नाट्यगृह पूर्ण केलं, उद्घाटनासाठी थांबलंय. थोडं MSCBचा पॉवर आहे, 15-20 लाख रुपयाचं जनरेटर पाहिजे, त्यासाठी थांबलाय. हे संस्था प्रशासन आहे. हे जे नाट्यगृह पूर्ण 3 वर्ष झाले. 2022-23 मध्ये पूर्ण झालं, 22 मध्ये पूर्ण झालं. 2020 पर्यंत 19 पर्यंत काम फास्ट होतं. त्यानंतर कोरोनामुळे 2 वर्ष काम बंद होतं.
त्यानंतर प्रशासन राजकीय म्हणजे प्रशासन चालवता नगरपरिषद नगराध्यक्ष होते. तर मी आमदार होतो, त्याचा पाठपुरावा केला, पुन्हा पैसे दिले, नाट्यगृह पूर्ण झालं. शेवट पुन्हा लक्षात इथं जनरेटर नाही. MSCBचं कनेक्शन देतो म्हटलं तर पैसे खूप लागते, ते फिक्स डिपॉझिट चार्जेस बनणं पडत नाही. लाईट तर पाहिजे, सोबत जनरेटर पाहिजे. 20 लाख रुपये जनरेटर आहे, ते जनरेटरसाठी आणि मी आमदार दिलो वर्षभर झालं. म्हणजे विद्यमान आमदार 20 लाख रुपये जनरेटर सुद्धा देऊ शकत नाही. काय सुद्धा झालं. पण मी शब्द देतो 3 महिन्याच्या आत जनरेटर आणून नवीन उर्वरित पेवर लावून ते नाट्यगृह कोणत्या परिस्थितीत मार्च 2026च्या आत त्याचं लोकार्पण होईल. आदरणीय नेते फडणवीस साहेब यावर आमची इच्छा आहे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. कदाचित फडणवीस साहेबांना नसेल तर सांस्कृतिक मंत्री येईल, इतर मोठा नेता येईल, त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे त्या नाट्यगृहाचं लोकार्पण होईल. तुम्ही आता कल्याण मंडप बोलले, कल्याण मंडप वास्तू चुकीच्या पद्धतीने बांधले, तिथं आवाज येत नाही, परंतु त्या संदर्भात सुद्धा आमचा निर्णय झाला. एक BOT तत्व नगरपरिषद उत्पन्न भेटते. आज एवढी वस्तू पडली त्यापेक्षा BOT तत्वावर कल्याण मंडप सुद्धा जनतेच्या सेवेमध्ये आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांचं लग्न असेल, काही काम असेल, आणि नाट्यगृह सुद्धा फक्त नाट्यगृहासाठी म्हणजे अल्प दरात देईल, पण नाट्यगृह सुद्धा BOT तत्वावर द्यावं लागते. कारण ते नगरपरिषद एवढं मोठं नाट्यगृहाचा खर्च करू शकत नाही. म्हणून नाट्यगृह आणि कल्याण दोन्ही BOT तत्व देऊन दोन्ही जनतेच्या सेवेसाठी आम्ही लवकरच मार्च एप्रिलमध्ये सुरू करणार आहोत. आणि सर, जनतेच्या मनात अजून एक प्रश्न आहे की निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या घरामध्ये टॅक्स वाढ झाली होती सर, घरकर वाढला होता, आणि तुम्ही म्हणाले की तुम्ही तो कमी करून आणला किंवा रद्द करून आणला. आणि शिंदे सेना जी शिवसेना आहे त्यांनी सुद्धा याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला की ते आमच्यामुळे झालं. लोकांच्या मनात ही भीती आहे सर की निवडणुका संपल्या तर पुन्हा त्यांना वाढीव टॅक्सचा सामना करावा लागेल व लोकांवर अतिरिक्त बोजा पडेल. त्यावर तुम्ही काय आश्वासन द्याल सर? नगर परिषदेमध्ये प्रशासक असल्यामुळे त्यांनी नगर परिषदेचे मालमत्तेचं टॅक्सेच्या संदर्भात जो वाढीव टॅक्सचा निर्णय घेतला, एकतर्फी निर्णय होता. अति वाजवी त्यांनी टॅक्स वाढवून जनतेला त्या संदर्भात नोटिसा दिल्या. याचं आमच्या लक्षात आलं. मी स्वतः पुढाकार देऊन शहराध्यक्ष भाजपचे, माजी नगराध्यक्ष सर्वांसोबत आम्ही शिष्टमंडळ दिलं. शिवना पाचवी पडून सांगितली, पण शिव प्रशासक असल्यामुळे तो काही ऐकण्याच्या मस्ती दिसला नाही, निवेदन दिलं. आम्ही तातडीने या संदर्भात ते निवेदन मी स्वतः पुढाकार देऊन अमरावतीला देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं. ते फडणवीस साहेबांनी तातडीनं त्याच्या राष्ट्रामध्ये स्टे दिला. त्या संदर्भाचं पत्र मी सर्व मीडियाला दिलं आहे. फडणवीस साहेबांच्या सहीचं पत्र, त्वरित स्टे दिला त्यांनी, आणि सध्या ती प्रक्रिया थांबली. परंतु मी जनतेला आश्वस्त करतो, ती टॅक्स वाढण्याची ते पद्धत असते. विधी व न्याय विभागाचा जो GR आहे, त्या GR नुसार टॅक्सेशन 1 टाइम्समध्ये 40 पट डबल, निवासी याच्या डबल किंवा जास्तीत जास्त 40 पट. म्हणजे तुमचा टॅक्स 1000 रुपये, 2000 रुपये, परंतु असं असताना ते 40% वर जाऊ नये. म्हणजे 1400 वर नाही, 1000 रुपयेवाला 1400 एवढंच टॅक्स वाढणार आहे, त्यापेक्षा जास्त वाढवणार नाही. शासन निर्णय स्पष्ट आहे. तिथे 12 वर्षाला टॅक्स वाढवला नाही, पण 12 वर्ष टॅक्स एकदम तुम्ही तर 1000 रुपयाला 4000 देणार आहे नाही. ते 1000 रुपये ते 1400 होईल. त्या शासन निर्णयानुसार वाढ होईल. आणि लोकनियुक्त जे अध्यक्ष बसेल त्या ठराव देऊन निश्चितपणे जनतेला दिलासा देण्याचाच निर्णय नगर परिषद वणीच्या माध्यमातून होणार आहे. आम्ही जनतेला आश्वस्त दिलं. तर आदरणीय नेते CM साहेबांनी स्टे दिला. इलेक्शन संपलं पुन्हा वसुली सुरू असा विषय नाही, परमनेंट त्याचं सोल्युशन होईल. एक चांगला निर्णय देईल. जनतेला विश्वासात घेऊन जर आता टॅक्सेशन त्याच प्रमाणात जो शासन निर्णय त्या प्रमाणानुसार त्याची आकारणी होईल. अवास्तव अवाजवी एवढं आता होणार नाही. आणि सर, भाजपमध्ये काही मनभेद व मतभेद अशा गोष्टी किंवा चर्चा बाहेर येतात की या नेत्याशी पटत नाही, यामध्ये मतभेद आहेत, मनभेद आहेत, आणि दोघं एकमेकांच्या विरोधात कामं करतात, एकमेकांच्या कुरघोडी करतात, आणि त्यांचे काही गट बनलेले आहेत सर. हा तुझ्या गटातला, हा माझ्या गटातला. नगरसेवकांच्या निवडीमध्ये सुद्धा असेच प्रकार झाल्याची चर्चा होती. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो की भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे, आणि भाजपमध्ये गटबाजी भरपूर आहे, आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आपसात मतभेद खूप आहेत. भाजपमध्ये गटबाजी होणीच नाही.
सर्व निर्णय सामूहिक पद्धतीनं होते. नगरक्षेत्राचे निर्णय सुद्धा सामूहिक पद्धतीने आम्ही इथंच ठेवलेला आहे आणि अंतर्गत काही मतभेद असतच नाही, थोडंफार मतप्रवाह असतात, पण याच्यामध्ये मतभिन्नता नाही, मनभेद नाही, वैचारिक भिन्नता असते, ते राहिले पाहिजे. शेवटी या लोकशाहीवर आधारित पक्ष आहे, तर दररोज हुकुमशाही किंवा घराणेशाहीचा पक्ष नाही, राजेशाही नाही. त्यामुळे निश्चितपणे थोडंफार चर्चा होते, चर्चेच्या मध्ये प्रश्न उठते. गटबाजीने तुमचा एक तर नेत्याचं नाव सांगा, ती भाजप सोडून त्याला किंवा भाजप विरोधात प्रचार, असं होत नाही. त्यासाठी हा जो चर्चा आहे फालतू चर्चा आहे, त्या चर्चेमध्ये काही तथ्याच नाही. निश्चितपणे भाजप अतिशय सर्व मिळून सामूहिक पद्धतीनं भाजप समोर चाललं आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये सर सगळ्यांचा प्रचार कसा सुरू आहे, सगळे मिळून काम कसे करतात? कारण असं होतं की सर माझ्या माणसाला तिकीट नाकारली, तुमच्या माणसाला तिकीट भेटली, असं काही अशा काही बातम्या सर आपण ते सत्यता नाकारू शकत नाही सर. माझे माणसं तुझे माणसं असा प्रश्न नाही, सामूहिक निर्णय आहे. प्रचार करत असताना प्रत्येकाला आपापल्या प्रभागाला जबाबदारी दिली आहे. अनेक त्यांना प्रभात जबाबदारी दिली आहे, त्या प्रभात बरोबर आहे, त्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मी स्वतः या शहराचा 10 वर्ष आमदार होतो. आता माझे आमदार असलो तर मी नेतृत्व माझी जबाबदारी आहे. नगराध्यक्षांना सोबत घेऊन रोज वार्डात चाललो आहे. सर्वजण नेते माझ्यासोबत आहे. त्यामुळे मतभेद नाही, मनभेद नाही किंवा तो विरोधाभास नाही, एकसंध भाजप उभा आहे. आणि आता एक प्रश्न आहे सर की काही दिवसांपूर्वी पिता पुत्राच्या जोडीने भाजप सोडली, तर तुमच्यावर खूप गंभीर आरोप लावले की तुम्ही पार्टीला एक प्रायव्हेट पार्टी बनवून टाकली. भारतीय जनता पार्टीऐवजी बोधकुरवाड जनता पार्टी झाला असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. याबाबत तुम्ही काय बोलाल की खरंच तुम्ही पार्टी हायजॅक केली आहे, खरंच भारतीय जनता पार्टी वणीमध्ये बोधकुरवाड जनता पार्टी झाली आहे? माझा परिचय भाजपमुळे आहे. मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. हे जे चोड्या पिता पुत्र जे म्हणते, पण 9 वर्ष 10 वर्ष आमच्या सोबत होते. मी आमदार होतो त्यावेळी त्यांनी म्हणजे त्यावेळी एकतर्फी निर्णय मी आमदार असल्यामुळे देत होतो. आता सामूहिक निर्णय इतरांना विचारतो, त्यावेळी असं त्यांना बोलता आलं नाही. बोलता त्या पिता पुत्राची सवय आहे. पिता ज्याला महिनापूर्वी पुत्र झाले आम्हाला माहीत होतं, तरी उपाध्यक्ष होते. आम्ही त्यांना सन्मान दिला. शेवटी काहीतरी आरोप लावते पार्टी सोडासाठी आहे ना, त्यांना त्या पिता पुत्र एकच सत्ता पाहिजे, हुकुमशाही पाहिजे, वंश म्हणजे माझ्या हातात चाबी पाहिजे. असं भाजप कोणा आता चाबी देत नाही. निर्णय माझ्या हातात पाहिजे. सुदैवानं ते शिंदे सेनेत गेले, तिथचे नेते थोडं आज सक्रिय नाही, तर विश्वाभाऊ सध्या तब्येत बरी नाही ते नेते, म्हणून त्यांना नगरपरिषद सूत्र त्यांच्या हातात दिले, नेतृत्व हातात दिले. परंतु 2 तारखेच्या निकालानंतर 3 डिसेंबरला मी तुझ्याशी बोलणार आहे विषय, त्याविषयी अतिशय स्पष्टपणे मी एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 3 किंवा 4 डिसेंबरला पूर्ण या पिता पित्राची पूर्ण कर्मचारी साधणार आहे. आतापर्यंत विजयजी चोरड्या किती पार्ट्या बदलल्या तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये वामनरावमध्ये दिले, वर्षभर 2 दिवस पुन्हा त्यांना त्रास दिला सुरू दिला. काँग्रेस सोडलं, राष्ट्रवादी दिले संजय देरतोसोबत. राष्ट्रवादी 6 महिने नांदले नाही, पुन्हा वर्षभर त्यांना त्रास दिला, परत 2 वर्ष राष्ट्रवादी सोडले. त्याच्यानंतर भाजपमध्ये आले. भाजप त्यांना व्यवस्थित वाटला, 9 वर्ष नांदले. आता मी आमदार नाही, मग त्रास द्याले. आता भाजप सोडला, शिंदे सेनेत गेले. कदाचित वर्षभरात एखादा पार्टी त्यामध्ये बसपा किंवा जे पार्टी आहे त्याही पार्टीमध्ये जाऊ शकते. त्या चोरडिया परिवाराच्या पिता पुत्रासाठी भाजप नाही, अशा माणसांना भाजपमध्ये स्थान नाही. एक कमिटी बनवतो, तोर कमिटी पार्टी मिटीला येत होते. जेव्हा त्यांचे पिताश्री शिंदे सेना जिल्ह्यानंतर त्यांनी आले, अंकल मुझे बीजेपी तो मुझे बीजेपी अच्छा है, मोदी पर प्रेम है, देवेंद्र अच्छा है, चलो अच्छी बात आहे. इलेक्शन लागल्या, मला भेटले, मला प्रभात दाम उभं राहायचं म्हणे. बिलकुल राहा, अडचण आहे, तुझी सीट फॅल आहे. पुन्हा आले, मग मी मेंबर राहून काय करू, मला उपाध्यक्ष पाहिजे. हे भारतीय जनता पार्टी असं तर उपाध्यक्ष मोठा मृत्यू देत नाही. या सदमी स्पष्ट सांगितलं, उपाध्यक्षाचा विचार आता होत नाही. पक्ष नेतृत्व त्यावेळी जे निर्णय जे आदेश येईल ते आपण उपाध्यक्ष होईल. नगर परिषदेचा सदस्य व्हायची इच्छा आहे, मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही परिषद निश्चितपणे तुम्हाला ज्या प्रमाणात सीट पाहिजे त्या प्रमाणात सीट देण्याचा मी शब्द दिला. 2 दिवसानंतर मी राहत नाही म्हणे,
उपाध्यक्षपद तिथं राहतो, उपाध्यक्ष आम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर 1-2 मिटिंगला आले, तोड ते अंतर्गत तोडतोडी बैठक असते. त्या बैठकीत 7 सदस्य जिल्हा अध्यक्ष निवडले. मी माजी आमदार होतो, मला दिलं. जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तानाजी बोटे असतील, शहराचे अध्यक्ष निलेजी चौधरी असतील, ज्येष्ठ सदस्य होते विजय पिदुरकर असतील, प्राध्यापक खाडे असतील, रवीजी उपाध्यक्ष आहे, रवी विरोध उपाध्यक्ष आहे, संजय पिंपळ उपाध्यक्ष आहे. पहिले 2 उपाध्यक्ष होते, या शहरात 4-4 उपाध्यक्ष आहे. सर्वांना देणारे उपाध्यक्ष म्हणून. हे आमच्यामध्ये आमदाराची ते व्यवस्था आहे. व्यवस्थेचा माझा उपाध्यक्ष दिले त्यांना. याचा अर्थ प्रदेश उपाध्यक्ष आहे किंवा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रत्येक कमिटीत घेतलंच पाहिजे निर्णय असा विषय नाही. त्यांनी नवीन आहे, पश्चात नवीन आहे ते. त्यांनी उपाध्यक्ष बाजून आपले छाप पाडून 2-4-5 वर्ष काम करा म्हणून. आम्ही 1992 पासून काम करतो. 35 वर्ष आम्हाला होतं जवळपास. तेव्हा आम्हाला ही जबाबदारी मिळते. तुम्ही कार्य करा, ऑटोमॅटिक पक्ष तुमच्या जबाबदारी देते. आम्हाला विचारलं नाही. बाप शिंदे सेना भाजपच्या विरोधात, वर्धा भाजपमध्ये, इतके निर्णय रात्री तिथं जाईल म्हणून थोडंफार आम्ही काही दोपणी याच्या उमेदवाराच्या निवडीच्या बद्दल त्यांना बाजूला सारलं. ते मात्र निमित्त होतं. त्यांचं पहिलेच ठरलं होतं बाबासोबत आज. त्याच्यामुळे ते गेले. पार्टीमध्ये फरक पडला नाही. सर्व लोकांना आनंद आहे. लोकांनी दिलं बरं झालं असं लोकांची भावना आहे. आणि सर शेवटचा प्रश्न की दावा केला जातो की 1722 कोटीचा निधी वणीमध्ये आणला, पण त्या अनुषंगाने कामं झाली नाही व या कामामध्ये भ्रष्टाचार खूप झाला, दर्जेदार काम झालं नाही आणि त्या भ्रष्टाचाराचे काही डाग तुमच्यावरही ओढवण्याचा प्रयत्न आहे सर. का त्याच्यात तुमचंही नाव गोवलं जातं की तुम्ही त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे व एक लेआउट बाबतही चर्चा आहे की वणीच्या बाहेर एक लेआउट विकसित होत आहे ज्यामध्ये तुम्ही पार्टनर आहेत आणि त्या पार्टनर ज्या लेआउटची पूर्ण जी सुविधा आहे त्या नगरपालिका पुरवणार आहे. त्यासाठी नगरपालिकेमध्ये टॅक्स वाढ झाली होती किंवा नगरपालिका त्यासाठी तुम्हाला आपल्या ताब्यात पाहिजे अशी काही चर्चा आहे. या चर्चेबाबत, या आरोपांबाबत तुम्ही काय बोलाल सर? आपण जवळपास 1722 कोटी 2000 कोटी वणी विधानसभेत दिले. ते सर्व आता CRFच्या मधून रस्ते दिले, टेंडर भरून झाले, रेल्वे उड्डाणपूल सुरू आहे, टेंडर कोणी त्याला माहीत राहत नाही. हे टेंडर 30-30 बिलो जाऊन काम केलं आहे. हे निवड किंवा भ्रष्टाचार आंदोलन आम्ही लांछनास्पद गोष्टांच्या त्याच्यावर आरोप लावायचे. राहिला प्रश्न तुम्ही लेआउटच्या बाबतीत बोलले. खरं तर वणी शहरात जे लेआउट विकसित होते त्याचा आपला दुरान्वयिक संबंध नाही. ते TP स्कीम, टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत सेंटर धरून योजना आहे. राज्य शासनाचा त्या संबंध नाही. जवळपास 90 एकर जमीन आहे. त्या जमिनीत माझी फक्त माझ्या पत्नीच्या नावानं 3.25 एकर जमीन आहे. त्याचे आरोप लावत 48 येतं. 48 नाही पूर्ण त्यालाच ठेवून दे मला. माझ्या पत्नी असेल, माझी मुलं असेल, माझे जावई असेल, माझे भाऊ पुतणे तोलाच्या नाव असलं 3.25 एकर जमीन त्या लेआउटमध्ये आहे आज रोजी. त्याच्यामुळे त्या लेआउटचा माझा संबंध नाही. त्या लेआउटमुळे उलट नगर परिषदेचा फायदा आहे. ज्या लोकांनी ते TP स्कीममध्ये योजना आणली, उलट त्या लोकांना ती स्कीम पाहिजे नाही. त्या स्कीमच्या मधून फक्त नगर परिषद रस्ते बनवून देणार आहे, पण त्याच्या बदल्यावर नगर परिषदेला 30% जमीन भेटत आहे. एवढी महाग जमीन, 30% जमीन नगर परिषदेला हॉस्पिटलसाठी, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी, स्लम एरियासाठी, इकॉनॉमिक स्कीमच्या म्हणजे घरासाठी, हॉस्पिटलसाठी, सब्जी मार्केटसाठी, असं विविध शाळेसाठी अशा विविध टायटल झाली जमीन विकण्याकरिता नगर परिषदेला प्राप्त होत आहे 30%. ते 30% त्या प्लॉटवर प्रॉपर्टीवर नगर परिषदची माहिती राहणार आहे. जवळ ती प्रॉपर्टीची 30% प्रॉपर्टीची किंमत तर मी ते 50 कोटी होणार, 40 ते 50 कोटी. नगर परिषद फक्त त्यांना 15 ते 20 कोटी देणार आहे रस्त्यासाठी. ते 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं. आता तर जे रस्ते बनवणार नगर परिषद ते डांबरचे नाही बनवणार, साधे जिट्टी बोर्डला जाऊन त्याला आपण BBM ते रस्ते बनवणार. ते सेंटर स्कीम आहे. सेंटर रोड त्या स्कीमचा पैसा येतो. खरं तर म्हणजे त्या लेआउटदाराची इच्छा नाही त्या स्कीम झालं. उद्या जर ती स्कीम रद्द झाली, लेआउट झाले पेळ वाटणार आहे. 30% जमीन वापस भेटणार आहे. 30% जमीन लेआउटदारांना वापस भेटणार आहे. त्या TP स्कीम योजनेमध्ये तर 10 वर्ष त्या योजनेला लागणार आहे. नगर परिषदचा 1 रुपया त्याला दिला नाही सद्यस्थितीत. वणी नगर परिषद 1 रुपया त्याला देणार नाही. सेंटर गव्हर्नमेंटचा तो स्पेशल फंड जेव्हा रस्ते देईल तेव्हा त्याला रस्ते दिले पैसे देईल.
उलट आरोप लावता तरी हे पाहिजे तथ्यांश. त्या आरोपात त्या लेआउटचा दुरा नव्हे संबंध नाही, नगर परिषद नुकसान नाही, उलटा फायदाच आहे. आणि सर आता नगरपालिका निवडणुकीनंतर ग्रामीण भागातल्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सोबत काही ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील. तर तिथं मतदार शेतकरी आहे आणि शेतकरी असं म्हटलं जातं की सध्या नाराज आहे व त्यांच्या मालाला भाव नाही. शेतमाल त्यांचा खराब झालेला आहे आणि शेतकरी वर्ग यावेळेस भाजपसोबत नाराज असून भाजपला धडा शिकवणार आहे. तर शेतकरी वर्गाबद्दल तुम्ही काय बोलाल सर, की त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे व आता जे पॅकेज घोषित केलं राज्य सरकारने ते सुद्धा फसवे आहे, त्याच्यातही लोकांना ती मदत मिळाली नाही, काही लोकांची मदत अडकलेली आहे. याबद्दल तुम्ही काय आश्वस्त करा शेतकऱ्यांना सर? शेतकरी बांधव तरी यावर्षी अवर्षणामुळे प्रचंड प्रमाणात परेशान आहे. आर्थिक संकट आहे. निसर्गाच्या अवतुब्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान आहे. शेतकऱ्याच्या भावना शासनाला पर्यंत पोहोचल्या आहे. तर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अवर्षणाची जे मदत दिली, एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली, प्रत्येक शेतकरी बांधवाला जवळपास 55 ते 60,000 रुपये भेटले आहे. 3 हेक्टर ज्यांना शेती आहे, 1 हेक्टरला 18,500 रुपये भेटले आहेत, जमा झाले आहे. जवळपास 88% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वरती झाले, जमा झाले. उर्वरित जे 12-13% आहे ते फक्त तांत्रिक कारण आहे. तांत्रिक मुद्दा असा आहे की बा कोणाचे संयुक्त शेती असेल, कोणाचे KYC झाले नसेल, EKYC, त्याच्यामुळे ते 10-12% ते पैसे येणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीचे नापेडचे सेंटर सुरू झाले आहे. सिशाच्या माध्यमातून कापसाची खरेदी सेंटर सुरू आहे. उत्पन्न कमी आहे. निश्चितपणे शासन या संदर्भात सुनावत आहे, अजून सकारात्मक निर्णय करणार आहे. शेतकरी म्हणून नाराज असं म्हणता येत नाही. शेवटी निसर्गाच्या अवतृप्तीमुळे शेतकऱ्याला नुकसान झालं. मग एवढा मोठा निधी पॅकेज अवर्षणाची आदरणीय फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिला आहे. त्याच्यामुळे नाराज आहे शेतकरी, शेतकऱ्याचं नुकसान झाले मान्य आहे. परंतु शेवटी तुटाचं लिमिट असते. शासन एवढी मला देत आहे, शेतकऱ्यांना एवढा मोठा प्रतिनिधी इतिहासात पहिल्यांदा दिले. तुम्हाला माहित आहे आता या शासनानं आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात एवढा मोठा लाडली बहिणी योजना दिली आहे. शेतकरी बांधवाच्या बहिणी आहे, शेतकऱ्यांच्या मुली आहे. त्याच्यामुळे सरकारबद्दल तुम्हाला नाराजी आहे असं मला वाटत नाही. तुम्ही पहा, नगर परिषदच्या 3 डिसेंबरच्या निकालावर त्याचं प्रतिबिंब उमटणार आहे. त्या प्रतिबिंबाच्यातून मी तुम्हाला जेव्हा 4 तारखेच्या आपण संवाद साधल त्यापर्यंत असं चित्र होईल की शेतकरी मुळीच नाराज नाही असं मला आपला सर्वांना दिसून येईल. तर मित्रांनो, हे आहेत माजी आमदार संजू रेड्डी बोतकुरवाड सर. त्यांनी प्रचारातून वेळ काढून आम्हाला वेळ दिला. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली आहेत व आम्ही त्यांना काही कठोर प्रश्न विचारले, काही व्यक्तिगत प्रश्न विचारले, भ्रष्टाचाराबाबत विचारलं, चोरड्या पिता पुत्रांबाबत विचारलं, तर त्याची त्यांनी दिलखुलासपणे सविस्तरपणे उत्तर दिलेली आहेत. तर या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील जे तुम्ही बोतकुरवाड साहेबांना विचारू इच्छिता ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच आता 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल लागणार आहे. त्यानंतर आपण साहेबांशी भेटू की त्यांचा प्लॅन किती सक्सेस झाला, लोकांनी त्यांना किती स्वीकारला आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.